पुण्यामध्ये कोंढवा परिसरामधील रहिवासी इमारतीला आग लागली आहे आणि इमारतीला लागलेल्या आगीमध्ये एका महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय आणि आगीची आपण दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। रहिवासी इमारती आहे आणि या इमारतीला आग लागलेली आहे। इमारतीला लागलेल्या आगीमध्ये एका महिलेचा होरपळून मृत्यू झालेला आहे। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। कशा प्रकारे आग लागलेली आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। या धुराचे लोट पुण्यामध्ये, पुण्याचा कोंढवा परिसर आहे हा आणि ही रहिवासी इमारत आहे। या इमारतीमध्ये अचानक आग लागली आहे आणि त्या इमारतीमध्ये आग लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे। अग्निशमन दल तिथे तत्काळ दाखल झाला आणि अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहे। बालाजी, किती जीवितहानी झालेली आहे? एका व्यक्तीचा मृत्यू झालाय कळतंय, मात्र आग नेमकी लागली आहे कशामुळे? कोंढवा परिसरात ती आग लागलेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। मात्र एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। आगीचं कारण अद्याप सापडलेलं नाही। पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल सगळं शोध घेत आहेत। मात्र या आगीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आणखी आग किती मोठी होती हे पाहणं महत्वाचं आहे। त्याचं जे आहे ते पुलिंगचं काम जे आहे ते अग्निशमन दलांकडून सुरू आहे आणि जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। कोंढवा परिसरात NIN बीम रोडमध्ये एका इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। कदाचित शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन दलाचे अधिकारी व्यक्त करतायत। मात्र अद्याप तरी त्याचं कारण समजलेलं नाही। श्रद्धा, निश्चित बालाजी, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय पुण्यातून। ही जी आग लागली होती, आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि जे काही जण जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र अग्निशमन दलाला ही आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। आगीमध्ये एका महिलेचा होरपळून मृत्यू झालाय। पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय आणि पुण्यामधल्या कोंढवा परिसरामध्ये ही रहिवासी इमारत आहे आणि या इमारतीला आग लागलेली आहे। अधिकचा तपास पोलीस करतायत। मात्र ज्या व्यक्ती जखमी झालेल्या आहेत त्या जखमींना रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं आणि ही आगीची दृश्य सध्या समोर आलेली आहे। कशा प्रकारे ही आग लागलेली आहे त्याची ही दृश्य